ठरवलं ना तर काहीही करता येतं. आज बघा 8:45 वाजत आहेत आणि इकडे माझी कणिक भिजवून झालेली आहे. त्यानंतर भाजी ही आईंनी रात्रीच तोडून ठेवली होती. आज या बरबटीच्या शेंगांची भाजी करायची होती. त्यानंतर इकडे भांडे जे आहेत ते मी जसं काम पडेल तसे घेत आहे आणि मध्ये-मध्ये 1-2 ठेवत पण असते. सो कंटिन्युअस एकाच कामात पूर्ण जर वेळ दिला ना आपण तर आपलं हेही काम होत नाही. म्हणजे वेळ जातो आपला आणि आपल्याकडे तितकासा वेळ नसतो. आणि आता पहा माझं इतक्या वेळामध्ये पोळ्या करून झाल्या, भाजी फोडणी देऊन झाली, वरण पण शिजलं होतं आणि इकडे मी अरण्याच्या टिफिनसाठी पालक पुऱ्या बनवत होती. त्याच मी आमचे वैभव जॉबला जातात त्यांच्यासाठी पुऱ्या नाश्त्याला, हे बाहेर जातात तेव्हा हे पण खाऊन जातात. सो अशा 8-10 पुऱ्या मी केल्या होत्या जेणेकरून नाश्ता आणि त्याचं शाळेचं टिफिन सगळं होऊन जाईल. सो माझं सगळं स्वयंपाक रेडी झाला होता 12 वाजेपर्यंत. म्हणजे अरण्य शाळेत जायच्या आतच माझं सगळं झालं होतं. आणि आता पहा जवळपास 1 वाजत आला का तर मध्ये ते SIRचे फॉर्म भरायसाठी सर वगैरे आले तर त्यात थोडा वेळ गेला. सावी झोपूनच होती. तर मी हे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे जे बुक आहे ना हे आधी मी वाचलेलं आहे. आम्ही जेव्हा रुद्रममध्ये होतो तेव्हा हे सरांनी वाचायला सांगितलं होतं. तर ह्या पुस्तकामध्ये स्टोरी फॉर्मॅटमध्ये हिस्ट्री आहे. एक आपल्याला आउटलाईन येण्यासाठी याचा फायदा होतो. तर त्यामुळे हे पुस्तकही मी आधी वाचलेलं आहे, टिक केलेलं आहेत. तर आज पहिला चॅप्टर मला वाचायचा होता. जास्त काही मोठा नाही आहे तो, तर तो माझा चॅप्टर सहज वाचून होणार होता. तर तो मी वाचायला घेतला होता आणि सावी झोपलेली आहे तेवढ्या वेळात तिथं मला तिथे बसून ते वाचता येत होतं. तर मी लाईट लावलाच नाही कारण लाईट लावल्याबरोबरच ती उठून जाते. त्यामुळे मग मी मोबाईलच्या टॉर्चमध्येच तो जो चॅप्टर आहे तो जस्ट वाचून घेतला. आधी वाचलेला असल्यामुळे तो वाचायला मला काही जास्त त्याच्यामध्ये वेळ लागला नाही. आता हे पुस्तक जे आहे ना तर तुम्ही म्हणाल कसं आहे, तर आपल्याला जर इतिहास समजून घ्यायचा असेल एखाद्या कथेसारखा तर तेव्हा हे पुस्तक आपण सुरुवातीला वाचलं पाहिजे जर पहिल्यांदाच आपण पेपर देतोय तर. म्हणजे एक कथेच्या रूपामध्ये आपल्याला इतिहास डोक्यात बसतो आणि मग त्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला जे आपलं पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं त्यामधून कव्हर करता येतात. तर ही आहे आमची सुजाता, मध्ये तीही येत असते. आणि इथे सावी माझ्या मागे झोपलेली होती. तर जसा मी लाईट लावला आणि माझं इतिहास झालं होतं, मला करायचं होतं इकॉनॉमिक्स लेक्चरसाठी. लगेच लाईट लावल्याबरोबर सावी उठून गेली. पण ती थोडा वेळच त्याच्यामध्ये राहणार होती आणि माझा जो GDP झालेला आहे चॅप्टरच्या मधला दुसऱ्या चॅप्टरमधला त्याच्या पुढचा टॉपिक मला वाचायचा होता. जस्ट म्हटलं पाहू किती जर झोपली ती परत तर झोपली, पण ती काय तशी झोपत नाही. लाईट चालू झाल्याबरोबर ती उठून जाते आणि त्यामुळे मग माझं काय ते कंप्लीट करणं झालंच नाही. तसं GNP मला फक्त ओव्हरलुकच करायचं होतं. तर सावीला झोके देताना मी ते वाचलं, पण मग ते परत हे पोरगी आली आणि मग माझा काही अभ्यास झाला नाही. त्यानंतर ती उठली सावी, तिला बाहेर काढलं की मग मात्र दिवसभर ती काही झोपतच नाही. तिला खेळवण्यातच पूर्ण दिवसातला वेळ चालला गेला. त्यानंतर ती काही ना काही तिचं दिवसभर चालू असतं. खूपदा पडते ती, त्याच्यामुळे मला तिला 1 मिनटंही सोडता येत नाही. आणि आमच्या घरात जिना आहे त्या जिन्यावर जाऊन बसते. म्हणजे काही ना काही सुरूच असतं. काही खाली पडलेलं असलं की पटकन खाणार आणि मग घरातले सगळे दुपारी झोपतात त्यामुळे मग तिच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. दुपारची काही झोप तर ती घेतच नाही, त्याच्यामुळे मलाही काही करता येत नाही. मला लक्षात येत नाही आहे नेमकं की कोणत्या वेळेत ही आराम करेल. फक्त रात्री झोपते ती, तेही आपण साईडला तिच्या नसलं की तिथे तेव्हा पण उठते. त्यामुळे खूपच सध्या प्रॉब्लेम सुरू आहे आणि तिला घेऊन मी व्हिडिओ बघून किती टॉपिक करणार, त्यामुळे तिथे थोड्या अडचणी येतात. मग रात्री आम्ही गेलो मंदिरात, तिला पण घेऊन गेली मी आणि ती पाहते ते मस्त असं जय जय करत आहे. तर हे आमच्या गावातलं मंदिर आहे महादेवाचं. सोमवार असल्यामुळे आम्ही काल दर्शनाला गेलो होतो. त्यानंतर मग मी परत घरी आले आणि मग रात्री थोडंफार मी फक्त वाचलं आणि एक ऑर्डर द्यायची होती ते कंप्लीट केलं. तर आता हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे आणि इथे पण माझं 11 वाजता पराठे बनवून झाले होते. तर आज मी सगळ्यांसाठीच पालक पराठेच बनवले. सुजाताने दही बनवलं होतं आणि मी इकडे ठेचा करत होते आणि इकडे सांबार वगैरे आणला होता पप्पांनी, ते तर ते साफ करून लावत होते आणि इतका असा ओटा साफ करायचा बाकी होता. भांडे ते सगळं मग मी केलं आणि त्यानंतर मी म्हटलं आता सावी तेव्हाही झोपलेली होती तर तेवढ्या वेळात मी हे कालचं इथिक्सचं जे राहिलं होतं तर ते कंप्लीट करायला घेतलं. म्हणजे कालच्या दिवशी माझं लिहिणं झालेलं आहे, आजचं आणि कालचं असं दोन्ही दिवसाचं मला इथिक्सचं लिहून कंप्लीट करायचं होतं. तर ही जी नोट्स आहे तुम्हाला हे जे टेलिग्रामचं चॅनल दिसतंय त्याच्यावरती जर मिळेल तर तुम्ही चेक करा, त्याच्यावरती आहे, मराठीमध्येच आहे. तर ती मी लिहून यासाठी घेत आहे की त्याचं अक्षर थोडंसं व्यवस्थित नाही आहे आणि वाचताना चुका होऊ नयेत म्हणून म्हटलं आपलं रोजचं 1 पेज लिहायचं म्हणजे ते वाचणं पण होतं आणि एक आपली स्वतःच्या हातातली नोट्स तयार होते जी आपण सहज वाचू शकतो. आणि आपलं लिहिलेलं असलं की ते आपल्याला लवकर लक्षात येतं, त्याच्यामुळे मग मी ते पूर्ण लिहून काढत आहे. आता मी पुढे तुम्हाला प्लॅनिंग सांगितलेलंच आहे माझं की काय करणार आहे मी. तर 1 महिना हा देणार आहे मी या इथिक्स या विषयाला. तर त्याच दिवसात मला हे लिहून काढणं आणि मग परत ते कंप्लीटही करायचं आहे वाचून आणि त्याच्यानंतर केस स्टडी वगैरे जे काय असतं ते आपल्यासाठी सगळ्याच गोष्टी या नवीन आहेत इथिक्सच्या विषयातल्या. पण इथिक्सचा स्कोअरिंग विषय आहे त्यामुळे या विषयाला अजिबात सोडू नका.
आणि आत्ता आपल्याकडे वेळ आहे तर आपण एथिक्स आणि एस या विषयांची तयारी करू शकतो, तर ती आपल्याला करायची आहे. आणि सोबत मग आपले जे काही GSचे बाकीचे विषय आहेत जे आपल्याला पूर्वपरीक्षेलासुद्धा उपयोगी ठरतात, तर त्यांचासुद्धा आपल्याला अभ्यास जो आहे तो सायमल्टेनियसली करता येतो. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझं पूर्ण डिटेल प्लॅनिंग शेअर करणार आहे. मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच तसं, तर ते प्लॅनिंग मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग बनवा. जर तुम्ही आपली राज्यसेवा देत असाल तर त्यासाठी बनवू शकता, किंवा तुम्ही जर इतर एक्झाम देत असाल तर त्या एक्झामसाठी तुम्ही बनवू शकता. आणि हे जे प्लॅनिंग आहे ना, हे तुम्हाला नक्की फायद्याचं ठरेल. त्यामध्ये भरपूर गोष्टी क्लिअर होतील. आता बरेच जण म्हणत आहेत की नवीन विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवा, पण नेमकं बुकलिस्ट अजून माझीच फायनल झालेली नाही आहे. पूर्ण पुस्तकं कुठले घ्यायचे, काय घ्यायचे, काही आपल्याला इंग्लिशमधले पुस्तकं वापरावे लागतात, काही आपले स्टेट बोर्डाचे पुस्तकं युजफुल ठरतात, तर काही रेफरन्स पुस्तकं जे आपण आधीच्या एक्झामसाठी वापरत होतो ते युजफुल ठरतात. सो असं एक व्यवस्थित कॉम्बिनेशन माझं पुस्तकांचं एकदा झालं की मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. सध्या माझंही ते जुळवणं सुरू आहे, त्यामुळे मी सध्या तरी त्याच्यावरती कुठलाही व्हिडिओ बनवणार नाही. 1-2 दिवसात मात्र मी माझं ते फायनल झालं की तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासोबत आपला टाईम टेबलसुद्धा शेअर करेल, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही आत्तापर्यंतच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की कालचा डेमध्ये परत अभ्यास काही व्यवस्थित झाला नव्हता, तर मी फक्त लिहायचं काम केलं आणि व्हिडिओज मात्र मी ऐकले होते. ते मी स्किप नाही करते, कारण ते काम करता करता ऐकता येतात म्हणून. आणि माझं कालचं हे 1 पेज इथिक्सचं लिहायचं सुद्धा राहिलेलं आहे. तर आजसुद्धा मला सावीला सांभाळून आता अभ्यास करायचा. सध्या तर ती तिच्या काकासोबत वर गेली आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे अर्धा-पाऊण तास जे काय ते खेळेल तेवढा वेळ आहे. तर तेवढ्या वेळात म्हटलं आपण आपलं हे राहिलेलं कालचं लिहायचं. आणि मला आज खरं तर प्लॅनिंग करायचं आहे की नेमका कसा अभ्यास करायचा, आणि आपल्याकडे जे जे काही करायचं आहे ते डेटनुसार लिहून असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यानुसारच प्लॅन करता येईल. आणि आता राहिला प्रश्न आपल्या राज्यसेवेच्या मेन्सच्या सिलेबसचा. सोबत आपल्याला करायची आहे ॲन्सर रायटिंग स्टार्टिंग. तर मी काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल ॲन्सर रायटिंगच्या बाबतीत. तर आपल्याला जी ॲन्सर रायटिंग करायची आहे तर ती कोऱ्या पेजवर न करता आपल्याला लायनिंगचे पेज वापरायचे आहेत. आणि यामध्ये महत्त्वाचं काय असतं, तर आपण जो काही प्रश्न लिहिणार आहोत तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला टू द पॉईंट लिहायचं आहे. 100 ते 150 शब्दांमध्ये म्हटलं असेल तर आपल्याला फक्त 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि त्यामध्ये ते काहीही त्याच्यामध्ये पल्लाडीत लिहून चालणार नाही. आम्ही रुद्रममध्ये प्रॅक्टिस केली ॲन्सर लिहायची. सध्या मला असंही कमेंट्स येत आहेत की तुमचे क्लासेस कोणते आहेत, तर कुठलेही क्लासेस काही मी लावलेले नाही आहेत, परंतु आपलं स्वतःचंच चालू आहे. याच्या आधी मात्र आम्ही रुद्रममध्ये होती मी, आणि त्याची आता म्हणजे सर जेवढं देतात ना तेवढं टार्गेट एका गृहिणीच्या मानाने म्हणजे माझ्याच्याने तरी ते कंप्लीट होत नाही. काही जणी करत असतीलही, परंतु माझ्याच्याने ते होत नाही. आणि सर त्याच्यामध्ये मग खूप स्ट्रिक्ट काम आहे सरांचं, त्याच्यामुळे मी आता यावेळेस तर काही जॉईन नाही आहे. आणि सध्या मी स्वतःच करणार आहे, त्याच गोष्टी मी वापरणार आहे. तर त्यामध्ये टू द पॉईंट ॲन्सर लिहिणे, त्यानंतर डायग्राम काढणे, भूगोल असेल तर आपल्याला तिथे मॅप काढावे लागतील, हिस्ट्री असेल तर इसवी सन मस्ट आहे, त्यामध्ये आपण काही डायग्राम काढू शकतो. त्याच्यानंतर राहिला प्रश्न आपल्या इकॉनॉमिक्सचा, तर त्याच्यामध्ये आकडेवारी असणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये आपण काही फ्लो चार्ट काढू शकतो जर आपल्याला काढता आले, किंवा आपण असे ॲरो दाखवून जे काढतो ना डायग्राम, तशा डायग्राम काढू शकतो. म्हणजे समजा आपल्याला इकॉनॉमिक्सचे 2 क्षेत्र किंवा काही दाखवायचं असेल तर तसं आपण काढू शकतो. मग ही आपली क्रिएटिव्हिटी असेल. पण मेन गोष्ट काय आहे माहिती आहे का, आपण जी कंबाईनची एक्झाम देतो तिथे आपल्याला 1 तासामध्ये प्रश्न सोडवावे लागतात, आणि इथे आपल्याला एका 3 तासाच्या वेळेमध्ये 20 प्रश्न लिहायचे असतात. लिहिणंही सोपं नाही आहे आणि काहीही लिहायचं नसतं ते. तर त्याची प्रॅक्टिस आपली आत्तापासूनच आपल्याला करायची आहे. तर ती प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याकडे आयोगाचा पेपर आहे सध्या झालेला, तर त्यातले 20च्या 20ही प्रश्न आपल्याला लिहून पाहायचे आहेत विषयानुसार. आणि मी तुम्हाला डे 1मध्ये म्हटलं होतं की जी काही सिलेबसची आपल्याकडे प्रिंट आहे त्यातल्या प्रत्येक पॉईंटची 1 पेजची नोट्स तरी आपल्याकडे असली पाहिजे, इतकं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. तर ते आपल्याला आता स्टार्ट करायचं आहे. आणि त्यासाठी मग तुम्ही अनेक माध्यमाचा वापर करू शकता. आता जे विद्यार्थी घरी राहून अभ्यास करतात त्यांनी, आणि आपण जर का क्लासेसचे रेट पाहिले ना, हे मेन्सचे पेपर चेक करण्याचे, तर खूप महाग क्लासेस आहेत. मग आपण ते सगळ्या सध्या तरी अफोर्ड नाही करू शकत. जे करू शकत असतील त्यांनी ते जॉईन करा, परंतु जे करू शकत नसतील तरीही त्यांना प्रॅक्टिस करायची आहे. किंवा तुम्ही सध्या ग्रॅज्युएशनमध्ये आहात आणि तुम्हाला सध्याच सुरुवातच करायची आहे, आणि पण तुम्हाला आत्ता ॲन्सर रायटिंग करायची आहे, मग ती बरोबर आहे की नाही चेक करायची आहे. तर काय करायचं, सिम्पली त्याचा फोटो काढायचा
उत्तर जे लिहिलं त्याचा, आणि ChatGPT तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती फोटो अपलोड करायचा आणि त्यांना म्हणायचं की UPSC लेवलने किंवा MPSCच्या राज्यसेवा मेन्सच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मला मी सोडवलेला आहे तो चेक करून दे, व्यवस्थित आहे की नाही. टू द पॉईंट आपल्याला तिथे माहिती पडते आपण काय चूक केली, त्याच्यामध्ये काय ॲड करायला पाहिजे होतं, कुठे काय चुकीचं झालेलं आहे, तर ते सगळं ते आपल्याला सांगतं. मग त्याला आपण एक मॉडेल आन्सरही मागू शकतो त्याच प्रश्नाचं, आणि मग त्यानुसार काय करेक्शन करता येतील ते आपण आपल्या इनिशियल लेवलला करू शकतो. आता हे काय आयोगाचे एक्झामिनर आहेत का ChatGPTचे, तर नाही, परंतु एक इनिशियल लेवलला आपल्याला आता इथे सध्या तरी काही करण्यासारखं नाही आहे, तर तेव्हा तुम्ही ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर का शक्य असेल तर जेव्हा तुमची प्री क्वालिफाय होईल तेव्हा मेन्ससाठी तुम्ही क्लासेस लावालच, तेव्हा तुम्ही तिथे आन्सर रायटिंगचे क्लासेसमध्ये तुम्ही तुमचे प्रश्नचे उत्तरं तेव्हा मग क्रॉस चेक तिथे करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, तर सध्या आपण जे वाचतोय त्यानुसार फक्त लिहायची प्रॅक्टिस सुरू ठेवायची आहे, आणि त्याच्या माध्यमातून ChatGPTच्या माध्यमातून म्हणा, किंवा जर तुमच्याकडे असेल कोणी ज्याचं मेन्स क्लिअर आहे, राज्यसेवेचं डिस्क्रिप्टिव्हची त्याची प्रॅक्टिस आहे, त्याच्याकडून घेऊ शकत असाल तर तुम्ही तिथे त्यांच्याकडून चेक करून घ्या. तर राहिला प्रश्न की कोणी चेक करून द्यायचं, तर त्या व्यक्तीकडे तसं नॉलेज असलं पाहिजे, नाही तर मग काय होईल, ते वासरात लंगडी गाय शहाणी. तुम्हाला माहिती आहे, आपल्या लायब्ररीतला एखाद्या UPSCची तयारी करतो आपण, त्याच्याकडे जाऊन त्याच्या स्वतःच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतील त्याच्याकडून तुम्ही क्लिअर करून घ्याल, चेक करून घ्याल, त्याचा तितकासा तिथे फायदा होणार नाही. शक्य असेल तर क्लास लावा. मेन्सच्या आन्सर रायटिंगसाठी ते गरज आहे, टेस्ट सिरीजची गरज आहे, तेवढ्या वेळाची प्रॅक्टिस होण्याची गरज आहे. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला जे करता येईल ते करा. आता तुर्तास तर मी एवढं ठरवलं आहे की हे जी आपली इथिक्सची नोट आहे, एवढा महिना जो आहे या महिन्यामध्ये हे लिहून झालं पाहिजे. जे लिहत आहे ते मी मागचं वाचत सुद्धा आहे, त्यामुळे ते वाचून लिहून झालं पाहिजे, म्हणजे इथिक्सचे प्रश्न लिहायला स्टार्ट करता येईल पुढच्या महिन्यात. आता या महिन्यातली आजची 14 तारीख आहे, 15 दिवस आणखी आहे. या 15 दिवसामध्ये मला हे इथिक्सचं एवढ्या नोट्स तरी कंप्लीट करायचे आहे. यूट्यूबवरती व्हिडिओज मिळतात, ते तुम्ही पाहू शकता इथिक्सच्या बाबतीत. आणि सोबत एसे रायटिंगचं काय करायचं आहे, एक डायरी करा, मी केलेली आहे. त्या डायरीमध्ये महिलांशी रिलेटेड म्हणा, काही मागासलेले व्यक्ती असतात त्यांच्या बाबतीत म्हणा, एज्युकेशनच्या बाबतीत म्हणा, असे जे काही कोट्स मिळत असतील ना ते नोट डाऊन करणं चालू करा, कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. सोबतच तुम्ही जर का नाही, तुम्हाला वाचायचंच आहे, संपादकीय तुम्हाला वाचायचं आहे, तर त्याच्यामधले तुम्ही काही कोट्स असतील, काही अशी माहिती असेल जी तुम्हाला एखाद्या, समजा आता हे AIचं जग आहे, मग त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती आहे प्रश्न आला होता ते, तर तसे जर का प्रश्न येतील तर मग त्याच्याशी रिलेटेड काही नवीन मिळते का पेपरमध्ये, तर ते तुम्हाला तिथे नोट डाऊन करून ठेवायचं आहे. अशी एक डायरी मेंटेन करा जी तुमच्या सोबत नेहमी असली पाहिजे. आणि एक ॲप सांगते पहा तुम्हाला मी, UPSC फॅक्टरी नावाचं ॲप आहे. त्याच्यावरती UPSCचे मॉडेल आन्सर आहेत, नोट्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, त्याच्यानंतर म्हणजे सगळंच आहे. कोट्स पण त्याच्यावरती आहेत, एज्युकेशनचे, महिलांचे, विविध जे काही मोठे व्यक्ती झाले आहेत, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, किंवा काही इंग्लिश असतील लोक, तर त्यांचे सुद्धा कोट्स तिथे दिलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या एका डायरीमध्ये कॅटेगरी वाईज लिहून ठेवू शकता, ज्याचा फायदा तुम्हाला एसे रायटिंगमध्ये होणार आहे. आणि एसे रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस पुढच्याच महिन्यात करायची आहे. सध्या या महिन्यात फक्त ह्या गोष्टी कंप्लीट करणे इथिक्सच्या, आणि आपला अभ्यासाचा वेळ वाढवणे, ह्याच गोष्टी करायच्या आहेत. एक व्हिडिओ मी पाहिला काल सागर सरांचा, विदर्भ IASचे, तुम्हाला माहितीच असतील, तर त्यांनी सांगितले की 14 तास अभ्यास, आणि ते ऐकून असं वाटलं की बापरे, आपण खूपच मागे आहोत. 14 तासातले 4 तासही आपले होत नाही आहेत. तर त्या रेसमध्येच आपण नाही आहो असं जर का पाहिलं तर, परंतु त्या रेसमध्ये यायचं असेल तर आपल्याला चांगला अभ्यास आपला करावा लागेल, आणि त्यासाठी मग हे वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्याकडून जर शक्य होत असेल ना, गृहिणी असताना तुमच्या घरी तुम्ही मेड लावू शकत असाल किंवा कामं टाळू शकत असाल तर ते नक्की करा, कारण की ही एक्झाम राज्यसेवा आहे. 6 तास तर उत्तरच लिहायचे आहेत. मेंटली किती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ते आत्तापासून तितकी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो तितका अभ्यासही आपला झाला पाहिजे ते लिहिण्यासाठी. सो नक्की प्रयत्न करा. आणि मी इतकी बडबड केली ती तुम्ही ऐकली त्याबद्दल खूप खूप थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तरच मी कंटिन्यू करेल, त्याला रिस्पॉन्स सध्या तरी चांगला आहे आणि म्हणूनच मी ते टाकत आहे. जर त्याला तुम्हाला कंटाळा येत असेल तर आपण काही दुसरे व्हिडिओज अपलोड करूया. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.